ज्यांना जगण्यास नीतिमत्ता आणि कुठल्याही पातळीला जाऊन वागतील अशा माणसापासून सावध आपण राहिला पाहिजे. कारण उद्या तो नुसता खासदार होत नाही, तर तो उद्या पूर्ण राज्य त्याच्या हातामध्ये आपण देतोय अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आपली 5 वर्ष म्हणजे आपली पानगुटी आपण त्याच्या हातामध्ये देतो हे आपण लक्षात घ्या. त्या मानगुटीचं काय करायचं हे तो ठरव. आणि म्हणून शेतकरी ज्यावेळेस दिल्लीला उपोषणाला बसला, दिल्लीला शेतकरी उपोषणाला बसला, मोदी काय करत होता तर घरामध्ये बसून बिंग वाजवत बसला. वर्षभर थंडीत असेल, उन्हाळ्यात असेल, पावसात असेल, वर्षभर तो बसला. आणि हा माणूस त्याला भेटायला गेला. इथे संघाचे कार्यकर्ते असतील, मी त्याला विचारतोय तुम्ही मानवतावाद सांगताय, तुम्ही मानवतावाद सांगताय, हा कुठला मानवतावाद की पंतप्रधान जाऊन त्या असणाऱ्या आंदोलन करताना भेटायलाही ते आलं. पण 2-4 हजार नाही, लाखो लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि काय म्हणत ते खलिस्तान, या ते खलिस्तानमध्ये तुम्ही कुठला असं जातात धोक्यात आणण्यासाठी तुम्ही सुद्धा कुठल्या धोक्यात आणण्यासाठी कोणाला तरी खलिस्तान म्हणायचं, कोणाला तरी पाकिस्तान मध्ये म्हणायचं, कोणाला तरी असणारं देशद्रोही म्हणायचं. आणि यांनी तसा ठेका घेतला. मी सर्वांना विचारतो तुम्ही कुठच्या तोंडाने असताना आज लोकांना सांगताय की पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊन द्या, पुन्हा तुम्हाला असताना 2-2 वर्ष लोक रस्त्यावरती बसवायचे आहेत का, याचा पहिल्यांदा खुलासा. मी 80 साली एक मोर्चा काढला होता, नाशिक ते मुंबई लावणार. वसंतदादा पाटील त्यावेळेस मुख्यमंत्री होते. पहिल्या दिवशी पोलिसांनी त्यांना काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी त्यांना जसं कळलं तसं मला पोलीस स्टेशनला बोलून घेण्यात आलं. मुक्कामाच्या ठिकाणी होतो आणि चक्क मुख्यमंत्री तुमच्याशी बोलायला मागतात. आता मुख्यमंत्री बोलायला मागतात, मी म्हटलं मी बोलतो. त्या मुख्यमंत्र्याचं पहिलं वाक्य होतं की महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा मी मंत्री झाला आणि आज मुख्यमंत्री. माझ्या मुख्यमंत्र्याच्या कालावधीमध्ये लोकांना गाणी सांगण्यासाठी नाशिक पासून मुंबई चालावं लागतंय, याची मला शर्मिंदा वाटते. बाळासाहेब जे प्रश्न आहेत ते सुटे म्हणून समजा सोडा आणि या मुंबईमध्ये आपण बसून त्याचा मार्ग गेला. दादा म्हटलं नाही, मार्च काढलेला आहे, मार्च काढले मुंबईला आलो तर येतो. माझा सांगण्याचा अर्थ की एक सत्ताधार की माझ्या राज्यामध्ये लोक गाराणी मांडण्यासाठी येतात आहेत. आमचं न ऐकता प्रकाशराव जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवले, पण हा मार्च कोणी बंद. हा एका बाजूचा असताना राजकारणी आपल्याला दिसतोय, दुसऱ्या बाजूचा राजकारणी आपल्याला सध्याचा राजकारणी दिसतोय. 1 लाख लोक दिलेला खेळा बांधून बसलेले आहेत. कशासाठी?
तर त्यांची मागणी काय? त्यांची मागणी काय? तर साधी मागणी तर तुम्ही दरवर्षी जो हमी भाव देताय, शेतीमालाला जो हमी भाव देताय त्याचा फक्त कायदा करा, जेणेकरून व्यापारी त्या हमी भावाची अंमलबजावणी. 1 वर्ष बसला पण 1 दिवस सुद्धा भेटायला गेला. मी सर्वांना विचारतो, कदाचित तुमचं धोरण त्यांचं धोरण वेगळं असेल, ती जी मागणी मागतात आहे ती मागणी मान्य नसेल, पण तुमच्याकडे साधी माणुसकी सुद्धा नाही. साधी तुमच्याकडे माणुसकी सुद्धा नाही की तुमच्या पंतप्रधानांनी त्यांच्याशी जाऊन बोललो किंवा त्यांना घेऊन, अरे बाबा तुम्ही बसले आहात, हे चित्रामध्ये नाही, 8 दिवस द्या, काय निकाल द्यायचा तुम्ही आपल्याला निकाल देतो, आता घरी तरी जा. ची सांगण्याची दानत सुद्धा नाही. आणि महाराष्ट्रातले कर्तबगार शेतकऱ्यांचे नेते मुख गिळून बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे. इथे शेतकऱ्याचा नेता कधीच मिळाला नाही. जे काही नेते इथे शेतकऱ्याच्या नावाने उभे झाले ते शेतीवरती जे पिकतंय आणि जे पिकते त्याच्यावरती प्रक्रिया ज्या होतात त्या प्रक्रियेचे कारखान्याचे मालक आहेत, हे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाहीत, हे आपण लक्षात ठेवू. आणि म्हणून यांच्यापासून सावध आपण राहिलं. 2014 राष्ट्रवादीने असा पाठिंबा दिला, दम असा पाठिंबा दिला का? ते इलेक्शन होती म्हणून. इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही असणारा पाठिंबा दिला. इलेक्शन तर या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. तुम्ही पाठिंबा असताना पाठिंबा जो आहे तो पाठिंबा इन्क्वायरी लागू नये म्हणून दिला होता का, याचा पहिल्यांदा खुलासा करा. आज जेवढे इन्क्वायरी खाली आहेत ते सगळे इलेक्शन झालं आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा तोडून मोडून सत्तेवरती आले तर हे त्यांच्या धाबळीमध्ये बसलेले असतील, हे आपण लक्षात. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ही सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आहे. ही सर्वसामान्य माणसांची जबाबदारी आली आहे की या देशाची लोकशाही वाचली. भारतीय जनता पक्षाला विचारतो, काँग्रेसवाल्यांना विचारतो आणि त्याच्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना विचारतो, तुम्ही एका जिल्ह्याला उमेदवारी का दिली नाही? तुम्ही एका धनगर समाजाला का उमेदवारी दिली नाही? तुम्ही असा एका माळी समाजाला उमेदवारी का दिली नाही? तुम्ही असा एका भटक्या विमुक्तांना उमेदवारी का दिली नाही? तुमचे उमेदवार जे आहेत नात्या मोठ्यातले उमेदवार, ते सत्ता इकडनं गेली काय तिकडे गेली काय, ती घरातच सत्ता आहे. असे जे घराणेशाहीचे जे सत्ता झाली आहे. माझं सर्वसामान्य माणसाला आव्हान आहे, पक्ष सोडा, विचार सोडा आणि या देशाची घराणेशाही पहिल्यांदा संपवा, तरच लोकशाही या देशामध्ये वा. आणि मुसलमान बोलतो मी बसल्या ऑल इंडिया मुस्लिम लीगचा असताना, ऑल इंडिया मुस्लिम मुजाहिदचं असताना पत्र वाचवतो आणि त्यांनी देशभरामध्ये कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली त्याची माहिती. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसवाले ज्यावेळी देत नाही, राष्ट्रवादीवाले देत नाहीत, सेनेवाले ज्यावेळी देत नाही, उद्धव ठाकरेवाले देत नाही, त्यावेळेस आपण एक लक्षात घ्यायचं की यांचं धोरण आणि बीजेपीचं धोरण एकच आहे. यांचं धोरण एकच आहे. सोनिया गांधीची इन्क्वायरी झाली आहे की न झाली आहे?
चालली आहे की ना चालली आहे? राहुल गांधीची इन्क्वायरी चालली आहे की ना चालली आहे? खडगेची इन्क्वायरी चालली आहे की ना चालली आहे? मला सर हे बीजेपीवर टीका करणार आहेत का? हे फक्त फसवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चालले. इथले RSS वाल्यांना विचारतो आणि इथला असणारा जो मतदार हिंदू मतदार आहे त्याला मी असणारा विचारतो की 2014 मोदी ज्या दिवशी सत्तेमध्ये बसले त्या दिवसापासून ते असणाऱ्या राज्यसभेमध्ये उत्तर देतात, प्रश्नाचं उत्तर देताना एकंदरीत 17 लाख हिंदू कुटुंब 17 लाख हिंदू कुटुंब नागरिकत्व सोडून गेले आणि परदेशी नागरिकत्व. तुम्ही या देशाला हिंदू राष्ट्र करायला निघाला आणि आम्ही म्हणतो हा राष्ट्रच हिंदूंचा आहे, त्याच्यामुळे काढण्याची गरज नाही. दाखवताना आम्ही मुसलमानाचे, दाखवताना आम्ही ख्रिश्चनांचे, दाखवताना आम्ही आरक्षणाच्या विरोधात. मोमेराम भगत चोरी असं म्हणतात त्या पद्धतीने यांचं जे वसुलीचं राज्य मतदार बॉन्ड जो आहे तो सगळ्यात चांगला नमुना इथला असणारा वसुलीचा हे लक्षात घ्या. येणे पाठवली इन्क्वायरी नसेल तर बॉन्ड विकत घे, जेलमधून सुटायचं असेल तर बॉन्ड विकत घे, बेल पाहिजे असेल तर बॉन्ड विकत घे आणि त्या आमच्या पैशामध्ये दाखव. हे वसुलीचं राज्य. इथल्या असणाऱ्या हिंदू संघटनांना विचार, हे जे 17 लाख कुटुंब भारताचं नागरिकत्व 2014 पासून ते 4 महिन्यापूर्वी प्रश्न विचारण्याच्या आतमध्ये सोडून गेले, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही वसुली करत होतात का? ते वसुली देणार नाही आणि म्हणून आपली असणारी इज्जत मातीमध्ये मिळेल या भीतीने त्यांनी नागरिकत्व सोडले, अशी परिस्थिती आहे का? मित्रो, पंतप्रधानांचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय आहे. पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, पण हे मानवतेचं कार्यालय न राहता हे वसुलीचं कार्यालय झाले हे आपण सर्व लक्षात. हे वसुलीचं कार्यालय झाले अशी असणारी परिस्थिती आहे. मी इथल्या सर्व व्यापाऱ्यांना सांगतो, राजकारणावरती धाडी टाकून झाल्या, कारखानदारावरती धाडी टाकून झाल्या, आता तुमची पाळी आहे एवढं लक्षात. आता तुमची पाळी आहे. शिक्षण संस्थेचे महर्षी आहेत त्यांची पाळी आहे. जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्यांचे उद्योग आहेत त्यांची पाळी आहे, हे आपण लक्षात घ्या. तुमच्यावरती धाडी पडणार आहे ते लक्षात घ्या. त्याला हे सरकार कंगाल सरकार आहे असं वळबाई म्हणून 10 वर्षाच्या कालावधीमध्ये आज इलेक्शन वर्ष आहे. या इलेक्शन वर्षामध्ये मोदीने हे कर्ज वाढवून कुठपर्यंत ठेवलेला आहे तर 84 रुपयापर्यंत गेले. 26 वर्ष 10 वर्षामध्ये 84 रुपयावरती कर्ज वाढले अशी परिस्थिती आहे. आणि जागतिक बँक हे म्हणतंय की 2026 ला हे कर्ज
96 रुपयावरती जाईल अशी परिस्थिती आहे. तुमच्या घरातला पगार जर 20,000 असेल आणि ते 20,000चा पगार हा 18,000 हप्ता भरण्यामध्ये जाणार असेल तर 2,000 रुपयामध्ये तुम्ही घर चालवू शकता का? 4 रुपयामध्ये ते चालू शकेल का? 4 रुपयामध्ये ते चालू शकेल का? हा कर्ज काढत घेणार आणि आपल्याला बुडवणार. आणि म्हणून मी जेव्हा मध्यंतरी म्हणालो की दारुड्याची जी वृत्ती आहे, दारुड्याची जी वृत्ती आहे तीच वृत्ती नरेंद्र मोदीची आहे. सणवाल्यांनो, मी जे म्हणतोय ते खोटं असेल तर ह्याच मंचकावरती येऊन सांगा की हे खोटं आहे. त्यांची हिंमत नसेल खोटं, त्यांची हिंमत नसेल उत्तर द्यायचं तर मी त्या सरळ रावेरच्या मतदारसंघाला आवाहन करतोय की आपण असणारा संजय ब्राह्मणे यांना मतदान करा हे आवाहन मी या ठिकाणी करतोय. दारुड्या करतो काय? दारू प्यायला मिळाली नाही तर दारुड्या करतो काय? सोनं नाणं विकतो, घरदार विकून टाकतो. मोदी सुद्धा आता तेच बोलायला लागलेला आहे. त्यांनी एअर इंडिया विकली, आता तो म्हणतो मी तेल कंपनी विकणार, आता तो म्हणतोय मी असणारा लोखंड कारखाने आहेत ते विकणार. का विकणार? 4 रुपयामध्ये घर चालत, 4 रुपयामध्ये घर चालत नाही. विकून जेवढा पैसा आहे तेवढा चालवायचा. परंतु सावकाराला आपण हप्ता दिला नाही तर सावकार काय करतो? सावकाराला त्याचा हप्ता द्यायचा असेल, पैसे द्यायचे असेल, आपण दिले नाही तर सावकार काय करतो? दादागिरी करतो. अजून काय करतो? हडप करतो. बाबासाहेब असं म्हणाले होते की राजकीय लोकशाहीला आणि राजकीय सार्वभौमाला टिकवायचं असेल तर कणा लागतो. आणि बाबासाहेब म्हणाले होते की आर्थिक कणा असल्याशिवाय लोकशाही आणि राजकीय सार्वभौम टिकत नाही हे आपण सर्व लक्षात. त्या सावकारापुढे आपण झुकतो. मोदीला अजून 5 वर्ष आपण दिली तर आपली अवस्था ज्याच्या कुणाकडून पैसे घेतले त्याच्या पुढे झुकावं लागेल आणि आपला ध्यान ठेवावं लागेल अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून माझं आव्हान आहे की मला घेतलंय त्याचं कारण तेच आहे. काँग्रेसवाले, उद्धव ठाकरेवाले, एनसीपी वाले प्रकाश हे आपण बोलून नाही म्हटलं का बोलू नये? तुम्ही असं करा, 2 जागा घ्या का बसा. अरे म्हटलं त्यावेळेस मला मोदीचे कपडे फाडण्याची वेळ आलेली आहे. काँग्रेसवाल्यांना मी म्हटलं तुम्हाला बीजेपीने असणारं राजीव गांधीला बदनाम केलं, त्याची असणारी एवढी मोठी संधी आलेली आहे, त्याचे कपडे फाडण्याचे नुसते मोदीचे नाही तर भारतीय जनता पक्ष आणि RSS यांना नांगरं करण्याची वेळ आलेली आहे. वेळ तुम्ही घालवताय, वेळ तुम्ही घालवताय. राफेलची विमाने घेतली म्हणून सांगितलं. मनमोहन सिंग म्हणत होते 135 राफेलची विमान पाहिजे, तेव्हा कुठे आपण असं लढू शकतो. यांनी काय म्हटलं मी 35 डायरेक्ट विकत घेतो आणि उरलेले 100 या देशामध्ये मॅन्युफॅक्चर, त्या देशामध्ये निर्माण केलं जात.
तर झालीच नाही, पण ते 35 घेताना सुद्धा घूस देण्यात आली अशी गोष्ट. ज्या कंपनी डेसॉल्ट नावाच्या कंपनीकडून असताना आपण जे विकत घेतले, त्यांनी असताना आपला अहवाल फ्रान्सच्या गव्हर्नमेंटला, फ्रेंचच्या गव्हर्नमेंटला सादर केला आणि त्याच्यामध्ये त्यांना असं फ्रेंच गव्हर्नमेंटला दिसलं की हे विमान विकत असताना कंपनीवाल्यांनी विमान विकत घ्यावं म्हणून दलाली दिली. ती दलाली पकडण्यात आली आणि फ्रान्सच्या कोर्टने त्या कंपनीच्या 2 जणांना 5 वर्ष शिक्षा दिली. अशी असताना दलाली दिली म्हणून त्याला असताना शिक्षा दिली. मोदीजी, भारतामध्ये ती दलाली घेतली कोणी? मी काँग्रेसवाल्यांना म्हणतो, ही कागदपत्र आहेत घ्या, ही माहिती आहे घ्या. खडा कपडे आता असताना RSS, BJP आणि नरेंद्र मोदीचे त्यांच्या लक्षात आलं आता ऐकणारा घडी नाही. तेव्हा आम्ही बाहेर कसं जाऊ? याचाच खेळ त्या ठिकाणी झाला. तुम्ही तो खेळ केला त्याच्याबद्दल मी अभिनंदन करतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी ही मेन ऑपोजिशन पार्टी उभी राहिली. आणि मुख्य विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी उभा राहिला आहे. आणि म्हणून 2 निवडणुका झाल्या. मोदी सांगत नाही की आम्ही जिंकणार आणि काँग्रेसवाले म्हणतात आम्ही जिंकणार असं सांगत नाहीये. माझा दावा आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये निवडून आलेला 20-25 हजाराच्या आतमध्ये निवडून येईल आणि त्याच्यामध्ये वंचितही असेल हे आपल्याला सर्व लक्षात. जे लढू शकत नाही, भांडू शकत नाही, ते पार्लमेंटमध्ये आवाज उठवू शकत नाही. आम्ही सर्वांना विचारतो की या ज्या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आहेत या बॉन्ड मधनं चायनीज कंपनीने पिकात घेऊन तुम्हाला डोनेशन दिले की ना दिले? काँग्रेसवाले विचारा असं म्हटलं आणि मग ही कागदपत्र आहे, ही 4 चायनीज कंपनी आहे, त्यांनी हे बॉन्ड घेतले, विकत घेतलेले आहे आणि ते विकत घेत असताना गलवानचा असताना प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित आहे. गलवान मध्ये असताना भारतीय सेना चायनाच्या सेनेची निवडत लढत होती आणि या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये चायना कंपनीचे बॉन्ड येत होते. अशी असताना गोष्ट जे वर्तमानपत्र आहे, टीव्ही, हे सगळे विकल्या गेलेले आहेत. आपण लक्षात हा देश म्हणून सैनिक एका बाजूला लढतो, चायना बरोबर लढतोय आणि चायनीज कंपनी मार्फत हे पैसे घेतात आहेत आपल्या पक्षासाठी. लाज वाटली पाहिजे अशी असतात. आणि मग जाता मी आपल्याला फक्त आवाहन करणार आहे, याने नुसतं उगाळीच केले नाही तर आपल्याला माहिती आहे की एखादा सोल्जर आर्मी मध्ये गेला तो 18 वर्ष तिथे राहतो. एक आर्मीमॅन म्हणून त्या ठिकाणी तो राहतो. आता 18च्या ऐवजी 4 वर्षाचा आम्ही आर्मीचा सोल्जर करायला गेला. आता हा 4 वर्षाचा सोल्जर 18व्या वर्षी जुळेल आर्मीमध्ये, 22व्या वर्षी बाहेर येईल, बिना पेन्शननी बाहेर येईल. 18 वर्ष लग्न करता येत नाही, 22व्या वर्षी बाहेर आला तर बेरोजगार होऊन येईल म्हणून त्याला पोरगी मिळणार नाही अशी परिस्थिती. आणि दुसऱ्या बाजूला जे आर्मी तुम्हाला गरज लागते देश वाचवण्यासाठी, आर्मी लागते तुम्हाला असं देश वाचवण्यासाठी, या आर्मी 18 वर्ष सोल्जर त्या ठिकाणी असतो आणि 4-4 वर्ष सोल्जर त्या ठिकाणी रिटायरमेंटला गेला तर तुमची आर्मी राहिली नाही. भारतीय जनता पक्ष RSS हे या देशाची खेळत आहेत. याचं कारण
की स्वातंत्र्याचा लढा होतो, सामाजिक स्वातंत्र्याचा लढा असेल किंवा आर्थिक किंवा राजकीय स्वातंत्र्याचा लढा असेल, बीजेपी हे ब्रिटिशांच्या मांडीवरती बसले होते, RSS वाले मांडीवरती बसले होते, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्यालाच हा लढा उभा करावा लागेल. आणि म्हणून जाता जाता पुन्हा रामने संजय पंडित यांची निशाणी गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून यांना